मामी, मी कुणाला काय बोलणार नाही. नाही नाही, बोल बाई बोल. नाहीतरी आमचं कोण ऐकतंय तेव्हा ह्या घरात? तू डोळ्यातनं पाणी काढलंस की झालं, पागळली सगळी. म्हणून काही सत्य बदलत नाही ना. आधी माझ्या पुरीची खुली घेतलीस, तिच्या आयुष्यातलं सुख बी काढून घेतलंस, आणि आता कपाट बी घेतलंस. आता हळूहळू ह्या घरावर ताबा बी मिळवण्यास म्हणजे झालं. हो मामी. अहो का असं बोलताय? मी एका शब्दाने तरी बोलले का की मला चाव्या पाहिजे? तू बोलली नाहीस, पण तुझ्या मनासारखं तर घडवून आणलंस ना. नाहीतर कशाला सारख्या सारख्या चाव्या मागितल्या असतेस? तुला भरोसाच नाही आमच्यावर. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. असता तर जिजींच्या आणि ह्यांच्या समोर सारख्या सारख्या चाव्या मागितल्या असतेस का? आम्ही काय तुझं दागिने लंपास करतोय वे? मम्मी, अगं एवढी बी वाईट नाही शीतल. तू वडतीचीच कड. एवढा भरोसा असताना तर तिनं आल्या आल्या तिचं दागिनं माझ्याकडे ठेवायला दिलं असतं. साधं मेडल सांभाळता येईना आणि दागिनं काय सांभाळणार आहे? अहो नाही मामी, माझं तसं काय म्हणणं नाही. आता माझं दागिनं माझ्याकडे राहिलं काय आणि तुमच्याकडे राहिलं काय, मला काहीच फरक पडत नाही. ठीक आहे. नको बाई, परत आणि गावभर सांगशील माझ्याकडून दागिने घेतले म्हणून. अहो, मी कशाला सांगेन? मी स्वतःहून तुम्हाला दागिने देते ना. घ्या. तू म्हणतीस म्हणून घेते बाई. जेडे, तुझं काय सामान असेल कपाटात ती घे काढून बाई. परत हिला अडचण नको. आत्ताच ही अवस्था आहे तर अजिंक्य गेल्यावर काय काय बघायला लागणार आहे काय माहिती. कोण आम्हाला विचारते का नाही ह्या घरात काय माहित. अजिंक्य, आजवर तुम्ही या घराशी जुळवून घेतलं, मामींशी जुळवून घेतलं आणि या घरातलं सुख समाधान टिकवून ठेवलं. आता तुम्ही गेल्यावर ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी ती निभवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. मामी, ओ मामी, मामी. ए, मी इकडे. अहो मामी इकडे बसलाय वय. काय फेडरेशन अध्यक्ष सिग्नेचर करताय का काय? काय करताय काय? अहो सिग्नेचर म्हणजे सया सया. वय वय मामी, तुम्ही एवढं फेडरेशन अध्यक्ष, तुम्हाला इंग्लिश येत नाही वय? कधी शिकणार इंग्लिश? तुमच्यावर कॉन्फिडन्स कधी येणार? ए, तुझा कॉन्फिडन्स ठेव तुझ्या जवळच. राहून दे. आणि तुझा मैत्र गेलाय बाहेर सातारला. जा तू बी. अहो मी त्याच्याकडे आलेलो नाही काय? तुम्हाला एक सांगायला आलो ते ऐका. काय? बोल पटकन. अहो मामी, काम परत करत बसा, आधी पाणी भरून ठेवा. का? ती का बरं? आता मी नाही सांगणार, जाऊ. राहुल्या, लय नाटक करू नकोस. सांग चड्डी ना. मला मग सॉरी म्हण. बरं, सॉरी. हा. अहो 2 दिवस पाणी येणार नाही टाकीचं. का? काय झालं? ती मागच्या आळीतली मंदात आहे का नाही? होय, हायत हायत. पुढे बोल. अहो त्यांच्या पोराला उलट्या झाल्या. गावात सगळीकडे म्हणतात उलट्यान जुलाबाची साथ आल्या, म्हणून पाण्याची टाकी धुवून घेऊया.
म्हणून 2 दिवस पाणी येणार नाही. अरे देवा, ऐन वेळी कसं रे ठरलं? आधी तरी सांगायचं नाहीस वे. टाईम वेळ कुठं हे काय, मी ऍडव्हान्स मध्ये सांगतच होतो की. बर येतो. काय बाई, आधी डोक्याला कमी ताप होता, त्यात आता ही हिरीवरनं पाणी भरायला लागणार. कंबरड काय राहत नाही आज. त्यात अजिंक्य बी बाहेर गेल्यात. आता काय करायचं? पण मी कशाला पाणी भरू? ही बाई आहे की पाणी भरायला. हा, तिच्याकडनंच घेते सगळं पाणी भरून. चांगली कतवून घेते. लई काम काम करती ना, आता भर म्हणावं पाणी. बरंच झालं कळलं ती. आता वाकळा धुन धुन जीवच जाईल हे जा. त्यात घरातलं पाणी बी भरायचं आहेच. मम्मी काही येडबीड लागले काय तुला? पावसाळ्याचं कोण वाकड भिजवतं ग? अगं 2 दिवस पाणी येणार नाही. मग तुला एवढं कळलं असतं ना तर कुठच्या कुठं गेली असतीस बघ. माझी चक्कल आता काढतो. अगं त्या शितलीला चांगली पिदवून घेऊया. लय काम काम करती ना, करू दे मग काम. मर म्हणाव मुडदे, बर पाणी धु वाकळा. चांगली जिरली पाहिजे बघ तिची. असं दर टायमाला तू ठरवतेस आणि तीच तुझी जिरवती. नावाची पुष्पा भोयटे मी, फेडरेशन अध्यक्ष. बघू की कोण कुणाची जिरवते ती. जयडे, अगं ए जयडे. जयडे, अगं आत ना 2 साड्या सापडल्यात कपाटात. त्या तुझ्या आहेत का बघ ग जरा. काय म्हणलीस? अहो ते आतल्या कपाटात साड्या. ते नाही, हिला काय हाक मारलीस? जयडे, का? काय झालं मामी? काय चुकलं का? उगाव आणू नकोस. हाक कशी मारायची तेवढं बी कळत नाही वे तुला? का घरात असं शिकवलंय? असं म्हणजे? म्हणजे तुमच्या घरात मानाने मोठे असलेल्यांना एकेरी हाक मारतात काय? नाही. का? का म्हणजे? हिला जयडी म्हणताना बरी चिप चालली ग तुझी.